गिलास कहाँ है? गिलास किधर? मोंडा नाका येथे गुरुद्वाराच्या कमानीजवळ छत्रपती संभाजीनगरमध्ये शीख समाजातर्फे गुरुद्वाराच्या कमानीजवळ चहा आणि पाण्याच्या बॉटलचे वाटप करण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी जमा झालेल्या जनसागराला चहा पाण्याची व्यवस्था शीख समाज बांधव करतात. डकले पाटीलच नाही दिलं.
हॅलो ट्रेनवाले पुढे राठोड ट्रेनवाले काही थोडा थोड्यात आता आहे का आले का वा वा धन्यवाद राठोड साहेब धन्यवाद सगळे बरोबर आहे काही क्षणामध्ये अर्धा पाऊण तासामध्ये जरांगे पाटील इथे आगमन होणार आहे पण कोणी गडबड न करता कोणी मागं पुढे पळत नाही आहे त्या जागेवर थांबायचं ही विनंती तुम्ही ऐका एक मिनिट महिला मंडळ आहे त्या जागेवर आपण थांबायचं मध्ये कोणी घुसायचं नाही कारण तो लाखाचा माप येणार तिकडनं आपण जाऊ हा लहान मुलं पण सांभाळा बाजूला ज्यावेळेस रॅली त्यावेळेस चला छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ आणि तुमचं आमचं नातं काय आधी होतो मी शांत म्हणून मारल्या उड्या तुम्ही आर साऱ्यांना माहित आहे मी कुठं नाही कमी विचारून बघ मार्केट मध्ये आहे रे कोण बॉस बघ आहे रे कोण बॉस अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बॉस उद्या त्यांना एकटा बॉस अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बॉस
बसू द्या ना, उगाच चांगलं आहे ना. मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवांनी तर पाण्याच्या बाटल्या, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, बिस्किट, पोहे, साबुदाणा खिचडीचे वाटप तर केलेच आहे. परंतु यात मुस्लिम बांधवांनी सुद्धा सहकार्य केलेले आहे. मुस्लिम बांधवांनी सुद्धा आपणा बाजारसमोर पाणी वाटप केले आहे. जरांगेंच्या शांतता संवाद रॅलीपूर्वी जनतेने पाणी पिल्यावर पाणी बॉटल आणि नाश्ता केल्यानंतर टाकलेले वेस्टेज 7 हिल ते मोठा नाकापर्यंत जमेल तेवढे शक्य संकलन करण्याचे काम महानगरपालिकेच्या घंटागाडीने करून आपला सहभाग नोंदवला आहे.
आला पाहिजे. भवानी माता कले आजोबा या शांतता रॅलीमध्ये सामाजिक कार्यकर्ते यांना आपण आता लाईव्ह पाहत आहोत आणि त्यांना विचारणार आहोत. काय तुम्हाला वाटतंय महाराष्ट्र सरकार आरक्षण आता बरोबर आमदार आहे माझी होणार आहे पूर्ण माझे होणार आहे म्हणते. कोणताही गट असतो आम्हाला कोणी गट तट काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे. आम्हाला आज आरक्षण डिक्लेअर करत असेल तर आम्हाला कोणत्याही पक्षाचं नाही. आम्ही जे आरक्षण दिलं आम्ही त्यांच्या पाठीमागे राहणार आणि राहणारच आहे. आणि आज आमच्या विठ्ठलाची म्हणताना विठ्ठलाची वारी त्याच्यामध्ये ही छोटी वारी आहे असंच नव्हतं. आणि जरांगे पाटील आमचे विठ्ठल आहे आम्ही दैवत आहे आम्ही ते स्वीकार केलेलं आहे सर्व समाजाने. काय तुम्हाला वाटतं का की जरांगे पाटील हे मराठा आंदोलन राजकारणाच्या रूपात जाऊन विधानसभेत धडकतील? ते बोलले बघा राजकारणाशी आमचा संबंध नाहीये. पण अगर नाही जर ऐकत आहे तर आम्हाला 100% त्या गोष्टी पण करावं लागेल. जे जरांगे पाटील म्हणजे ते पूर्व दिशा आहे. आरक्षण भेटलं तर आम्हाला सर्वात बघा आम्हाला आमदार बनायचं नाही खासदार नगरसेवक काही बनायचं नाही. आम्हाला फक्त मराठा समाजाला न्याय मिळून द्यायचा आहे आरक्षण मिळून द्यायचे. गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना आम्हाला सरकारी अधिकारी बनताना बघायचंय एवढीच आमची इच्छा आहे. जरांगे पाटलाची तीच इच्छा आहे आणि सर्वसामान्य मराठ्यांची ती इच्छा आहे. आणि आज एक कळालंय नेत्यांना की नेत्यांची अवकात काय आहे. सगळे काही कामाचे नाही. सर्व मराठा समाज एक साधारण शेतकरी उतराच्या पाठीमागे हे फार महत्वाचे. आज तुम्ही बघा पंढरपूरला ज्या एखाद्या आपले कार्यक्रम असतो तसं या वारी निघालेली प्रत्येक ठिकाणी मराठा बांधवांनी समाजानी एसटी समाजानी मुस्लिम बांधवांनी सर्व व्यवस्था करून ठेवली. हे फार मोठं योगदान आहे. आज अल्टिमेटमची शेवटची तारीख आहे आणि तुम्हाला काय वाटतं की मराठवाड्याची ही भूमी जी आहे राजधानी छत्रपती संभाजीनगर येथून जे आज एल्गार निर्माण झालेला आहे तो म्हणजे वाढेल का? हा एल्गार म्हणतो ना या आग्यामुळे आता सगळे जमलेले फक्त थोडासा दगड लागून ज्या दिवशी दगड लागला समजून घ्या सगळं विषय समजून जाईल. जितके पण आमदार खासदार पूर्ण माझी होणार आहे. आणि राहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो कोणताही नेता असो तो आमच्या
शेतकऱ्यांच्या पायाजवळचा किडा आहे तो. त्यांनी जास्त मोठं समजून त्याची अवकातच नाही. जेव्हापर्यंत आमचे लोक निवडून देतात तेव्हाच निवडून जाते. कोणत्या नेत्याने जास्त स्वतःला ग्रेट समजू नये. आणि तुम्हाला हे सांगतो की काही लोकांना वाटत असेल की त्यांच्या कर्तृत्वामुळे हे आमदार खासदार आले असेल की आमचा पक्ष मोठा आहे, तर तुम्ही मूर्ख आहे. तुम्ही फक्त आलेल्या जरांगे पाटलामुळे आणि सर्वसामान्य मराठ्यामुळे. भारतामध्ये महायुतीचं सरकार आलं 2014 मध्ये. तेव्हा पंतप्रधान मोदींनी सांगितलं की खाऊंगा नाही और खाणे दूंगा नाही. काय परंतु ते खाणारे आता तेच काँग्रेसमध्ये आले, भाजपमध्ये आले. तसं जर पुढे जर मराठा समाज जर मराठा समाजाचे जे सध्याचे नेते आहेत ते जर तुमच्या मराठा जनजागृतीत जर सामील झाले, आरक्षणाच्या लढ्यात सामील झाले, तर काय त्यांना तुम्ही स्वीकार करणार? नाही फटके घातले काय ते स्वीकार करायचे त्यांचा काही संबंध नाहीये. कोणताही नेता तो कोणत्याही पक्षाचा असो त्याचा कुठलाही संबंध नाहीये. हा फक्त गोरगरीब मराठा जे गोरगरीब ज्यांच्या घरात आज काही लोकांना बाजार करायला 200-200 रुपये असतात, एवढं शेती वगैरे पिकून टमाट्याचा भाव वाढला तर लोक म्हणतात की बजेट बिघडलं. आणि किती काय करतात, 200 रुपयाची क्वार्टर चालतील, 60 रुपयाचे टमाटे चालत नाही का? बिलकुल होणार नाही. गोरगरीब मराठ्याचा लढाई कोणत्याही नेत्याने याचा सहभाग घेणार किंवा आमचा नेता देव जे काय असेल ते फक्त जरांगे पाटील आणि जरांगे पाटीलच असणार बरोपर्यंत. आपण पाहिलं की आताच रमेश पाटील यांची धडाडी आपली त्यांची स्वतःची मांडलेली मराठा समाजाबद्दलची आणि जरांगे पाटील साहेबांच्या पाठीमागची त्यांची भूमिका, खतर भूमिका, एकदम बिनधास्त निर्भीडपणे मांडलेली भूमिका आहे. आणि या आंदोलनाला शेवटी छत्रपती संभाजीनगर मधूनच न्याय मिळणार आहे. आणि मराठा समाजाला एक ना एक दिवस या शासनाला आरक्षण द्यावंच लागणार आहे. द्यावंच लागेल. समजा काय शांतता संवाद रॅली जवळपास 300हून जास्त ट्रॅक्टर खुलताबाद तालुक्यातून येणार होते. परंतु ट्रॅक्टर रॅलीला शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवरच बाहेर थांबवण्यात आले. तरीही चोरट्या मार्गाने मार्ग काढून सेव्हन हिल उड्डाणपूल जवळ येथे काहींनी रॅलीसाठी ट्रॅक्टर शेवटी आणलेच. दोन वर्ष झाली हा म्हणा आवाज जातो त्याच्यात.
नमस्कार, मी मनीष अग्रवाल. आपण पाहत आहात राज युट्यूब चॅनल. आपण सध्याला इथे आकाशवाणीच्या रिलायन्स मॉलच्या समोर आज छत्रपती संभाजीनगर मध्ये मनोज जरांगे पाटलांची जनसंवाद रॅली, शांतता जनसंवाद रॅली आहे. या जनसंवाद रॅलीमध्ये सकाळपासून मराठा समाज व इतर समाज मोठ्या प्रतीक्षेत मनोज जरांगे पाटलांची वाट बघत आहे. आणि आता मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर मध्ये सिडको बस स्टँडच्या जवळ आलेले आहेत. आणि इथे सकाळपासूनच मराठा बांधवांची, सर्व बांधवांची पाण्याची आणि बिस्किटची व्यवस्था पूर्ण सकल मराठा समाजातर्फे पाण्याची आणि बिस्किटची व्यवस्था करण्यात आली आहे. याच एक महत्वाची कार्यभूमिका बजावणार आहे. आणि मराठा समाजाचे कट्टर एक नेता शैलेश भिसे पाटील यांची आपण थोडीशी काही बातचीत करू. तर आपल्याला काय वाटतं, मनोज जरांगे पाटलांची आज छत्रपती संभाजीनगर मध्ये रॅली आहे, ही किती यशस्वी होईल? साहेब, मनोज जरांगे पाटलावर टाकलेला मराठा समाजाचा विश्वास आहे यशस्वीच होणार. आज नाही म्हटलं तरी 10 ते 12 लाख समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे आतापर्यंत तरी. आणि दादाची इथपर्यंत राहिली तर 15 ते 16 लाख समाज जमा होणार आहे. आणि हा लढा मनोज दादांनी आमच्यासाठी, आमच्या लेकराबाळांसाठी लढलेला आहे. आणि निस्वार्थपणे त्यांनी लढा लढण्यावर प्रामाणिकपणे समाज त्यांच्या ठामपणे पाठीशी उभा आहे. तुम्हाला आरक्षण देणार का? महायुती सरकार आरक्षण देणार का? महायुती सरकारला विनंती आहे आमची की त्यांनी आमच्या लेकराबाळांचा प्रश्न सोडावा, आम्हाला आरक्षण द्यावं. 58 मोर्चे काढले, मनोज दादांना अनेक उपोषण केले, 120 दिवस उपोषण केलं, अंगाची चाळणी केली. आमचा समाज आतापर्यंत इतके आंदोलन, इतके मोर्चे, इतक्या रॅल्या काढलेल्या आहेत की आता जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर भविष्यामध्ये महायुती सरकारला सुद्धा त्याच्या वेदना भोगाव्या लागतात. भविष्यात मराठा समाज जो आहे तो निवडणुकीत जरांगे पाटलांच्या सोबत निवडणूक लढवणार आहे. तर काय या निवडणुकीत निवडणूक लढवावी असं तुम्हाला वाटतं का? मनोज दादाचा जो निर्णय असेल तो मराठा समाजासाठी अंतिम असेल. 288 उमेदवार केले उभे तर मनोज दादा सोबत समाज 100% उभा राहील. आणि मनोज दादावरच आमचा विश्वास आहे, आता कुठल्या राजकीय पक्षावर नाहीये आमचा विश्वास. पण जसे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी न खाऊंगा और ना खाने दूंगा असं म्हणले, परंतु जो जिन्होंने खाया है उन्हीं को आम्ही पक्ष में लिया है. तर साहेब, आमचा राजकीय वसा नाहीये, आम्ही सामाजिक लढा लढत आहोत. आम्ही आमची प्रामाणिक आरक्षणाची, पंतप्रधान काय बोलले, मुख्यमंत्री काय बोलले याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आमची प्रामाणिक लढा आहे की आमच्या मुलाबाळांना आरक्षण भेटलं पाहिजे. आमची मागणी सरकारकडे आरक्षण सरकार मराठा समाजाची मागणी आरक्षणाची आहे. आरक्षण नाही मिळालं तर तुम्ही म्हणजे निवडणूक लढवणार म्हणजे राजकारणात उतरणार. हो, मराठा समाज राजकारणात लक्षात ठेवा, मराठा समाजात रक्तातूनच राजकारणात आहे. पण आमचे जे आमदार आहेत ते आमची बाजू मांडत नाहीत, ते कुठल्या ना कुठल्या पक्षामध्ये आहे. आता 288 जे उभे करायचे ते आमचे गोरगरीब आणि विस्थापित मराठ्यांना वाढून आमचे गोरगरीब मराठा उभे करायचे आहेत. आणि आमच्या न्याय हक्काची लढा लढणारे मराठी आम्हाला तिथे न्यायचे. मला तेच तुम्हाला विचारायचं आहे की जर गोरगरीब मराठ्यांना तुम्ही उभं करणार, त्या गोरगरीब मराठ्यांमध्ये जे सध्याला राजकारणात विस्थापित मराठे आहेत ते जर गोरगरीब मराठ्यांमध्ये सामील झाले तर त्यांना तुमच्या मराठा समाज स्वीकारणार माझी समाजाची विरोध नाही, स्थापित मराठ्याच्या विरोधात आमचा. नाही, आमच्या समाजाच्या बद्दल नाही विचारतो मी तुम्हाला.
तुम्ही मी तुम्हाला एक विचारतोय की राजकारणामध्ये तुम्ही निवडणूक लढवणार म्हणजे आरक्षणासाठी लढणारा मराठा साहेब, समाज मी का प्रश्न करतो पहिल्यांदा की आम्ही लढा का लढायलो, आम्ही उमेदवार का उभे करायलो. आतापर्यंत मराठा आमदार होते का होते, पण ते प्रस्थापित मराठा आमदार होते, त्यांनी आमच्या भूमिका मांडल्या नाहीत. आम्हाला विस्थापित पाहिजे. आता आमचे जे गरजवंत मराठ्यांचे लेकर आहेत त्यांना उभं करू, आम्ही 1 रुपयाही न घेता त्यांना निवडून आणू आणि तो आमचा प्रश्न नक्कीच मार्गी लागतो. हा देशामध्ये संविधानाचं राज्य आहे आणि आम्हाला कळालं आहे की देशामध्ये निवडून गेल्यानंतरच विधानसभामध्ये प्रश्न विचारल्यानंतर आम्हाला आरक्षण भेटत. जर या सरकारनं आम्हाला दिले नाही वर्गणी करू आणि आम्ही त्याला निवडून आमचे आमदार निवडून आणू. धनांगे पाटलाचा आदेश झाला ते आम्ही काम करू. सर्वप्रथम तुम्हाला सांगायचं 288 उमेदवार फक्त म्हणजे मराठा समाजाचेच असा विषय नाही. आमचा कुठल्याही समाजाला विरोध नाही. आमची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे आणि म्हणून त्याला जे आज लढाई लढताय ते प्रस्थापित विरुद्ध विस्थापित. जे मराठ्यांचे लोकप्रतिनिधी आजपर्यंत विधानसभेत होते, दिल्लीत होते, त्यांनी मराठ्यांची बाजू नाही मांडली म्हणून त्यांना पाडायचंय. त्यांच्या विरोधात मराठा उमेदवार द्यायचा किंवा जो मराठ्याची बाजू घेईल असा दुसरा एखाद्या समाजाला द्यायचा, ते आम्ही आमच्या म्हणून ज्या सांगतील त्याप्रमाणे ठरवू. आणि हा जो लढा आहे विस्थापितांचा आहे, म्हणून ज्या जो लढा लढताय तो विस्थापितांसाठी लढताय, मराठ्यांच्या लेकरांना न्याय भेटावा म्हणून लढताय. आज शाळेचे फी, सरकारी नोकरीत याच्यात जर तुम्ही मराठा समाजावर झालेला अन्याय जर काढला तर तुम्हाला तो बॅकलॉग भरण्यासाठी पुढच्या येणार तुमच्या 2 पाच पिढ्या बी कमी पडून जाते. आणि हा बॅकलॉग आम्हाला भरून काढायचा आहे म्हणून त्यासाठी साहेब, आमचे 300 बळी गेलेत आतापर्यंत आरक्षणासाठी. जगातल्या कुठल्याही देशामध्ये, भारतामध्ये आरक्षण शाहू महाराजांना आरक्षण दिलं, संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण अंमलात आणलं आणि आतापर्यंत देशामध्ये 300 बळी जाणारा समाज हा मराठा समाज आहे. फक्त आम्ही काय मागणी करतो की आमच्या मुलांना MBBS व्हायचा येत नाही का, आमच्या मुलाला इंजिनियर होता येत नाही का, आमच्या मुलाला कलेक्टर होता येत नाही का. साधं पोलीस भरतीला जाताना आमच्या मुलांवर आरक्षणावर थांबवले जातात, आमच्या मुलं 62% लटकले जातात. 300 कुटुंब उद्ध्वस्त झाले साहेब, 300. आजपर्यंत देशावर ज्या ज्या वेळेस आक्रमण परकीयानं केले, तो अब्दाली असो कोणी असो, त्याला रोखण्याचं काम हे मराठ्यांनी केलेलं हे सुद्धा लक्षात ठेवावं सरकार. हे सरकार जर मराठा समाजाला आरक्षण देणार नसेल तर जरांगे पाटलांनी सांगितलं की आम्ही निवडणूक लढवून आरक्षण देण्यासाठी निवडणूक लढवू, आरक्षण देणारे आम्ही बनू. जर हे सरकार हे मराठा आमदार जर आमची मागणी मान्य करत नसेल तर जरांगे पाटलांनी सांगितलं 288 उमेदवार उभे करून निवडून आम्ही आरक्षण देणारे बनू, विधानसभेत जाऊन बसू. त्यासाठी ही निवडणूक लढवणार आहे. जर सरकारनं आरक्षण नाकारलं तर आजचा अल्टिमेटम होता, आता सध्या काळ 5-5:30 झाला, आता तुमचा अल्टिमेटम संपला. अजूनपर्यंत काय परिस्थिती? मग जरांगे पाटील त्या म्हणून जरांगे पाटील आता काही वेळातच जनसंवाद करणार आहे, तिथं ते जाहीर करतील पुढचं रूपरेषा काय करायचं. समाजामधला डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, वकील असेल, सगळ्यांचे नेते हे जरांगे पाटील आहेत. जरांगे पाटील जे सांगतील तेच होईल. आताच माझ्या भावंडांनी सांगितलं, हा प्रस्थापिताच्या विरोधातला विस्थापितांचा लढा आहे. हा कुठल्या जाती धर्माच्या विरोधात लढा नाहीये, हा गरजवंत मराठ्यांचा न्याय मिळण्यासाठी लढा आहे. आणि 150-200 जेवढे मराठा आमदार आहे आज त्यांनी या ठिकाणी असायला पाहिजे होते. जरांगे दादामुळे मराठा समाजामुळे आमदार झाले, यांना याची जाणीव पाहिजे. राजकारण करण्यासाठी जरांगे पाटील उभे नाहीये, इथं समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी. त्यामुळे ते जे सांगतील तेच होईल. जो उमेदवार ते देतील त्याच्या पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा राहील. आणि आरक्षण देत प्रस्थापित मराठा विरुद्ध विस्थापित मराठा अशी ही लढाई आहे का? हो, नक्कीच. आमचा कुठल्याही जाती धर्माला विरोध नाही. मराठा मोठा भाऊ आहे आणि सगळ्या लहान भावांना स्वातंत्र्य झाल्यापासून मराठा समाजांना
सर्व जाती धर्म निष्ठा करण्याचं काम जर कोणी केलं तर ते शाहू महाराजांनी केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, त्यांचेच वंशज आम्ही कधीही जातीवाद न मानणारे लोक आहोत, एवढं लक्षात ठेवा. आम्ही आमच्या कुठल्याही जातीवर टीका नाही करणार. आज बहुजन समाजाचे मोठे भाऊ म्हणून आम्ही वावरतो आणि त्यांच्या लढ्यासाठी सुद्धा आम्ही उद्याच्याला हातात भगवा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरायची तयारी ठेवतो. पण आमच्या लेकरा बाळासाठी सुद्धा सर्वांनी एकत्र येऊन आमच्या पाठीशी उभं टाकावं, एवढीच मी बहुजन समाजाला विनंती करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
छत्रपती शिवाजी महाराज की. अरे कोण म्हणतो देत नाही, अरे कोण म्हणतो देत नाही. अरे आरक्षण आमच्या हक्काचं, अरे आरक्षण आमच्या नाही कोणाच्या. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो. आता कसं वाटतं, आता कसं वाटतं बाबा. मनोज जरांगे पाटील यांचं आकाशवाणी चौकामध्ये स्वागत झालेलं आहे. जोरदार हे थांबरे आणि करतात, जोरदार टाळ्याने सुंदर सुंदर आणि करतात आणि करतात. पाठीमागे या, पाठीमागे या, हार जवळ. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की. आता कसं वाटतं, आता कसं वाटतं. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. हे बघा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आकाशवाणी चौकामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत अक्षर करून छोटा. वा वा वा, माहित आहे त्यांच्याकडे, माहित 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 द्या. वैभव मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो. माहित द्या पाटलाकडे, माहित द्या पाटलाकडे. सकाळी म्हणून हजारो महिन्याला थांबलेले आहे पाटील. दोन शब्द फक्त, दोन एक माहित द्या, 2 मिनिट एक गोष्ट द्या, एक गोष्ट द्या फक्त. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. हार खाली जा थोडा, हार राजेंद्र ट्रेन खाली जा थोडं 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 थोडं. येऊन द्या येऊन द्या येऊन द्या. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील व सर्व समाज बांधव महिला भगिनीचे हार्दिक स्वागत. आता कसं वाटतं, आता कसं वाटतं, आता कसं वाटतं. आता कसं मराठीच्या आवाज सांगताना सांगणार
महाराष्ट्र न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.